नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सायली अर्जुनला सांगते, आता सगळं संपल्यासारखं वाटतंय. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, आता तर सुरुवात झाली आहे प्रियाचा मुखवटा काढण्याची. शांता मावशीचा खून प्रियानेच केला आहे हे कोर्टात सिद्ध करायचं आहे. तेव्हा सायली सांगते, या खुनाचा आळ संतोषनेच घेतला आहे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, या मागेसुद्धा प्रियाचाच हात आहे. तिने नक्कीच त्याला ब्लॅकमेल केलं असेल, म्हणून तो कोर्टात खोटं बोलला. म्हणून आपल्याला त्याचेच पुरावे शोधून काढायचे. सायली सांगते, तुम्ही एवढी मोठी लढाई जिंकून आलात, थोडा तरी आराम करा, मी करेल ना पुरावे जमा. अर्जुन म्हणतो, नाही, ही लढाई आपल्या दोघांची आहे. तेव्हा पुरावे पण आपण दोघांनी जमा करायचे आणि त्या प्रियाला गजाआड केल्याशिवाय राहायचं नाही. चैतन्य अस्मिता बोलत असतात तेव्हा चैतन्य सांगतो, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. तुला तुझे नखं रंगवायला खूप आवडायचं ना. तुला आता ज्या गोष्टींची आवड आहे ना, तू ते केलं पाहिजे. म्हणून तुझ्यासाठी हा आर्ट नेल किट. अस्मिताला आवडतो, पण अरे बाळामुळे माझे हात सतत पाण्यात असतात ना, त्यामुळे नाही जमत मला लावायला. आणि लावले तरी बघणार कोण, मूड ऑफ होतो. तेव्हा चैतन्य सांगतो, आपलं काय ठरलं आहे, तुला ज्या गोष्टीतनं आनंद मिळेल ते सगळं तू करायचं आणि बाकी कोणाचा विचार करायचा नाही. त्याच वेळेला अश्विन आवाज देतो, तर चैतन्य तिकडे निघून जातो आणि अस्मिता जाणार तेव्हा सचिन तिथे येतो. अगं अस्मिता, अर्जुन कुठे गेला? मला त्याला कॉंग्रॅच्युलेट करायचं होतं. त्याची जेलमधून निर्दोष मुक्तता झाली ना, मला खूप आनंद झाला आहे. तर अस्मिता सांगते, तो आत्ताच आराम करण्यासाठी रूममध्ये गेला आहे, तेव्हा त्याला तू आवाज देऊ नको, खाली आल्यानंतर कर. अस्मी, तुझ्या हातामध्ये हे काय? आर्ट नेल किट? तू स्वतः मागवलं का? पण मग कशाला? बाळामुळे थोडी तुला आता वेळ मिळणार आहे, उगाच खर्च करत बसली. तेव्हा अस्मिता सांगते, हे मी नाही घेतलं आहे, मला चैतन्याने दिलं आहे गिफ्ट. तर सचिन सांगतो, पण मग चैतन्याने का दिलं? तुझा तर काही बड्डे पण नाही आणि तू घेतलंच कशाला? त्याला हे दाखवायचं आहे का मी माझ्या बायकोसाठी काहीच घेऊ शकत नाही? तेव्हा अस्मिता सांगते, त्याच्या मनात तसं काही नाही आहे, तू विचार करू नकोस आणि कुठल्याही गोष्टीचा संबंध तुझ्याशी जोडू नको. तिथून निघून जाते. तर प्रिया कॅफेमध्ये आलेली असते अधिराजला भेटायला. अधिराज, मी नेहमी तुझ्यासमोर असं रडगाणं गात असते ना, मला नाही चांगलं वाटत रे. अधिराज सांगतो, तू माझ्याकडे मन मोकळं करते ना, मला खूप बरं वाटतं. काय बोलायचं तुला, तू बोलू शकते माझ्याशी अगदी बिनधास्त. अरे कसं सांगू मला कळतच नाही आहे. आमच्या डोक्यावरचे छप्पर जाण्याची वेळ आली. माझा नवरा काही कमवत नाही आणि मी आईबाबांजवळ असायची. आता तेही घर जाण्याची वेळ आली तर आम्ही कुठे राहणार? रस्त्यावर यावं लागेल आम्हाला. अधिराज म्हणतो, तू टेन्शन घेऊ नको, तुझा प्रॉब्लेम तो माझा प्रॉब्लेम. मी आहे ना, मी असताना तुझ्या डोक्यावरचे छप्पर जाऊ देणार नाही. किती पैसे लागत आहे तुला सांग मला. प्रिया सांगते, अरे मोठी किंमत आहे म्हणून मी नाही सांगू शकत तुला. अधिराज फोर्स करतो, अगं सांग ना, माझ्यासाठी कुठलीच किंमत मोठी नाही. 5 लाख रुपये सांगते. तर अधिराज पटकन तिला ऑनलाईन 5 लाख रुपये पाठवतो. चेक कर, मी तुला 5 लाख रुपये पाठवले. प्रिया फोनमध्ये चेक करते तर 5 लाख रुपये ट्रान्सफर झालेले असतात. तेव्हा मनातच विचार करते, मी 5 लाख रुपये सांगून माती खाल्ली, 15 लाख रुपये सांगायला पाहिजे होते. आता ज्यांच्याकडनं अर्जुन सायलीने पुरावे जमा केले असतील त्यांचे तोंड बंद करायला मला एवढे पैसे पुरेसे. आता निकाल माझ्या बाजूनेच लागणार आहे. तर अधिराज पण मनात विचार करत असतो, 5 लाख रुपये मिळाले, खूप खुश होते ना प्रिया. मी तुला सहज कॅश देऊ शकलो असतो, मी तुला मुद्दाम ऑनलाईन पाठवले म्हणजे पैसे ट्रान्सफर करण्याचा रेकॉर्ड राहील ना माझ्याकडे. तिथेच टेबलवर छोटा फ्लॉवर पॉट असतो, त्याला अधिराजने छोटा कॅमेरा पण लावलेला असतो आणि हे सगळं रेकॉर्ड झालेलं असतं. तर घरी आल्यानंतर अश्विनने प्रियासाठी कॉफी बनवून आणलेली असते. हे घे प्रिया, मी तुझ्यासाठी आज कॉफी बनवून आणली. तू आज एवढी रिलॅक्स बसली ना, म्हणून मला पण बरं वाटलं. प्रिया सांगते, अरे किती चांगला नवरा आहे तू, मी एवढ्या प्रेमाने आणली ना, तू त्यामध्ये साखर जरी घातली नसती ना तरी गोड लागली असते. अश्विन सांगतो, खरंच? आणि ऐक ना प्रिया, मी पण आज घरीच आहे, तेव्हा मला असं वाटतं की आपण कुठेतरी फिरायला गेलं पाहिजे. त्यानंतर फिल्म बघायला पण जाऊया, बाहेरच लंच करूया. तर प्रिया विचार करत राहते, याच्याबरोबर जर बाहेर गेली तर ज्यांच्याकडून अर्जुन सायलीने पुरावे जमा केलेले त्यांचे तोंड बंद करता येणार नाही, पण मग आता याला नाराज करून चालणार नाही. तर अश्विन विचारतो, काय झालं, काय विचार करते? नाही ना, येईल मी, नक्की येईल, आपण जाऊ. तर अर्जुन मध्ये फाईल बघत असतो तेव्हा सायली त्याला विचारते, काय करताय? तर अर्जुन सांगतो, शांता मावशीच्या केसबद्दलच विचार चालला आहे माझा. संतोष नेमका काय करत असेल, त्याचा बॅकग्राऊंड काय आहे, आपल्याला सगळं चेक करायला पाहिजे. त्यासाठी एकदा त्याला जाऊन भेटावं लागतं, कारण ही केस सॉल्व्ह करण्यासाठी संतोष खूप मोठा क्ल्यू आहे. सायली त्याला सांगते,
आता प्रियाबद्दल आपल्या हातात बरेचसे पुरावे जमा झालेले आणि हळूहळू सगळ्यांसमोर ते आणले पाहिजे. त्याची सुरुवात आजच करायची. तेव्हा अर्जुन विचारतो, आजच? हो. अश्विन भाऊजीसमोर आपण तिचे अफेअर जे होते आधीचे ते दाखवू शकतो. त्यामुळे ती पण थोडी घाबरलेली राहील. हे नेमके काय करणार आहे माझ्याबद्दल? शांता मावशीच्या खुनात तिचं थोडं दुर्लक्ष होईल. म्हणून आपल्याला तिच्या विरोधातले पुरावे अजून जमा करता येतील. अर्जुन सांगतो, ते म्हणतात ना का निशाण्यात? तर सायली सांगते, 2 पक्षी मारणं. तर किचनमध्ये प्रिया आधीच स्वयंपाकासाठी आलेली असते. सायली आल्यानंतर म्हणते, विमल ताई आज लवकर लागलात स्वयंपाकाला? तेव्हा विमल पण सांगते, हो, प्रियाताई सकाळी आल्या माझ्याजवळ आणि आपण स्वयंपाक करूया म्हणून म्हटलं, मग मी पण लागली स्वयंपाकाला. तर प्रिया सायलीला म्हणते, सायली एक काम कर ना, तू आराम केला तरी चालेल, मी करते ना इथे सगळं. त्याच वेळेला अस्मिता, विमल आणि सायलीला आवाज येते. विमल तिथून निघून जाते आणि सायलीच्या मोबाईलची बॅटरी लो झालेली असते, त्यामुळे ती चार्जिंगला लावते आणि फोन ठेवून तिथून निघून जाते. तेव्हा सँडीचा फोन येतो आणि प्रिया सँडीचं नाव बघते. तेव्हा ती खूप घाबरते. सँडीचा फोन सायलीला कसा आला असेल? फोन रिसीव करते पण काही बोलत नाही आणि तिकडून सँडी सगळं बोलून टाकतो. सायली वहिनी, पुराव्यासाठी तुम्ही फोन केला होता ना? टेन्शन घेऊ नका, प्रिया विरोधातले सगळे पुरावे माझ्या हाती लागले. तिचे 2-3 एक्स बॉयफ्रेंड आहे, ते पण तिच्या विरोधात साक्ष द्यायला तयार आहे. तो लोकेशन पाठवतो, त्या लोकेशनवर या आणि मी सध्या घाईत आहे, तेव्हा फोन पटकन ठेवून देतो. तर प्रिया विचार करते, म्हणजे सँडीने माझे जे एक्स बॉयफ्रेंड होते सगळ्यांचा रेकॉर्ड काढला आणि सायली आता हे सगळं अश्विनसमोर आणणार. माझा हुकमाचा इतका माझ्या हातातनं गेला नाही पाहिजे, काहीतरी करावं लागेल मला. प्रिया तिथून निघून जाते. कल्पना काकू, प्रताप काका आणि अश्विन नाश्ता करण्यासाठी येतात. नाश्ता झाला नाही का अजून? सायली, विमल तिथे येते. आई, बाळाला आंघोळ घालत होतो ना, म्हणून यायला उशीर झाला. नाश्ता तर प्रिया करणार होती, कुठे गेली ही? थांबा आई, मी पटकन पोहे करते. सायली किचनमध्ये निघून जाते. तेव्हा प्रिया पर्स घेऊन येते आणि अश्विनला सांगते, अश्विन मला इमर्जन्सी आहे, बाहेर जावं लागेल. अश्विन म्हणतो, पण आपल्याला लंचसाठी बाहेर जायचं आहे ना? तर प्रिया सांगते, अरे जाऊ ना, मी लवकर फ्री झाली ना तसं तुला कॉल करते, मग आपण जाऊया. सायली तिला विचारते, तू नेमकी कुठे जाते जॉबसाठी? तिचं आय कार्ड काढून दाखवते. मला विश्वास नाही ना माझ्यावर? जे समजायचं ते समजा, मला वेळ होतोय. तिथून निघून जाते. तर अर्जुन आदिराजला फोन करून विचारतो की प्रिया तुझ्याकडे येणार आहे का? आदिराज पण सांगतो की हो, दुपारी आम्ही भेटणार आहोत. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की प्रिया सँडीची कॉलर धरून विचारत असते, तू माझ्या विरोधातले पुरावे त्या सायलीला देणार आहे का? त्याच वेळेला स्कूटीवर ईश्वरी येते आणि सँडी बस पटकन. सँडी बसतो आणि तिथून दोघंही निघून जातात. पुढे आल्यानंतर ईश्वरी पुरावे काढून बघते. त्याच वेळेला तिथे काव्या देखील येते. या तिघांचा पाठलाग करत प्रिया मागून रिक्षामध्ये बसून येते. त्याच वेळेला स्कूटीमधलं पेट्रोल संपतं. काव्या, ईश्वरी दोघंही ओरडत असतात, सँडी पळ, पेट्रोल संपलंय गाडीचं. तर काय झालं काही समजलं नाही, पण प्रियाच्या हातामध्ये एक एनोलॉप असतो आणि ती जाळत असते, माझ्या विरोधातले पुरावे मी असेच जाळून टाकणार. तन्वी आहे आणि तन्वीच राहणार. उद्याच्या भागात कळेल की प्रियाने जे पुरावे जाळले ते खरे होते की खोटे. उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मागच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो प्लीज, आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टेक केअर.